डॉक्टर, तुम्हाला विराजने या केसबद्दल सांगितलं असेलच. हो, सांगितलंय. आणि तसंही मी वर्तमानपत्रातून अभिमान सरंजामेबद्दल वाचलंय. काय वाटतं तुम्हाला? आता ते कितपत भरवशाचं आहे मला माहित नाही, परंतु जे काही वाचलंय त्यावरून तरी हा खून त्यांनीच केला असावा असं मला वाटतं. नाही, मला माहिती आहे सगळे पुरावे अभिमानच्या विरोधात आहेत. त्यांनी हा खून केलाही असेल कदाचित, पण माझ्यासाठी काही डाऊटफुल एरियाज आहेत आणि त्या मला क्लॅरिफाय करून घ्यायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खून झालेल्या दिवसापासून अभिमाननी तोंडातून एक शब्द काढलेला नाही. इतकी वर्ष मी डिपार्टमेंटमध्ये कामाला आहे. मी अनेक अपराधी बघितलेत जे गुन्हा केल्यानंतर मुद्दामून गप्प बसतात. पोलिसांनी टॉर्चर केल्यानंतर सुद्धा काहीही बोलत नाहीत, पण अभिमानचं मौन काहीतरी वेगळं आहे. समथिंग डिफरंट, समथिंग ॲबनॉर्मल. आय थिंक माझ्यापेक्षा जास्ती विराज तुम्हाला ते योग्य पद्धतीने सांगू शकेल. डॉक्टर जोशी, ही इज इन अ स्टेट ऑफ शॉक. आणि अजून खोलात जाऊन अनालाइज केलं तर मला असं वाटतं जो ऍक्च्युअल ऍक्ट करतो तो अशा स्टेटमध्ये जाणं कधीच शक्य नाही, कारण तो जाणून बुजून एखादी कृती करत असतो. हो, पण जर त्याच्या समोर अशी एखादी अत्यंत अनपेक्षित गोष्ट घडली तर he can go in a state of shock. तुम्हाला असं वाटतं का की हा खून त्याने केला नाहीये? If you allow me my wild guess. I have all the reasons to believe की त्या दिवशी त्या ठिकाणी एक तिसरी व्यक्ती हजर होती. एनिवे, ह्या सगळ्या लांबच्या गोष्टी आहेत. आत्ता प्रायमरीली तुमची मदत हवी अभिमानला बोलतं करण्यासाठी. मग तो जर हेही म्हणाला की हो, हा खून मीच केलाय, तरी चालेल. फक्त तो बोलला पाहिजे, बास. ठीक आहे, आपण माझ्या क्लिनिकमध्ये त्याला I'm afraid there is one more bad news. काय? कोर्टाने मला परमिशन नाकारली. मी अभिमानला तुमच्याकडे घेऊन येऊ शकत नाही. मग इफ यू डोंट माइंड, आज जसे तुम्ही आलात तसे उद्या थोडा वेळ काढून आलात तर. पण ते शक्य होणार नाही. प्लीज, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. ही एक प्रोसेस आहे आणि त्यासाठी आवश्यक असं वातावरण लागतं, आणि ते तुमच्या जेलच्या कोठडीत माझ्या आवाक्यात असलेल्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करीन. पण ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. अजून एक गोष्ट, वेळेचं बंधन असेल. मी तुम्हाला व्हिजिटर म्हणूनच तिथे नेऊ शकतो आणि व्हिजिटर्सना फक्त 15 मिनिटं मिळतात. काय? डॉक्टर सामंत, तुम्हाला माहिती आहे कधी कधी ही प्रोसेस सुरू व्हायलाच 1 तासभर सुद्धा लागू शकतो.
आणि तुम्ही म्हणताय फक्त 15 मिनिटं? इथे कसं काय? ऑफिशियली 15 मिनिटं डॉक्टर, पण मी तुम्हाला जास्तीत जास्त 1 तास देऊ शकतो. 1 तास. कठीण आहे. मी तर म्हणेन अशक्य आहे. डॉक्टर जोशी, एका माणसाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आय थिंक वी शुड गिव्ह आवर बेस्ट शॉट नाव. डॉक्टर, मला सगळं समजतंय, पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो, कुठल्याही चमत्काराची अपेक्षा करू नका. तो होणार नाही. सॉरी, मी नको होतं शुभ्राला सांगायला विक्रांतबद्दल. ऑन सेकंड थॉट्स इट वॉज रिअली सिली ऑफ मी. शुभ्राकडेच बोललास म्हणून ठीक आहे. चुकून जरी दादाकडे बोलला असतास ना, वर्ल्ड वॉर 3 सुरू झालं असतं. नाही का, आधी तसा फार इझी गोईंग आहे. म्हणजे काय ना, त्यांनी एखाद्याच्या नावावर फुली मारली की मारली. माझं तसं नसतं. समहाऊ आय गिव्ह अ सेकंड चान्स. म्हणजे मी असं अडून नाही बसत. हे डिड आय टेल यू मी पुण्याहून येताना काय झालं ते? नाही. अगं, मी फूड मॉलला थांबलो होतो आणि आय थिंक आय सॉ समवन लाईक सुलेखा. काय? हा, म्हणजे मला असं वाटलं. मग काय नाही, ती मुलगी खूप लांब होती. आय कुड हॅव हॅड अ क्लोजर लुक. ती एका न्यूजपेपरच्या स्टॉलवर उभी होती, पण तेवढ्यात माझा फोन वाजला आणि स्वप्नील, अरे ती खरंच सुलेखा असू शकते. नाही, म्हणजे मला नाही असं वाटत. सी, स्ट्रायकिंग रिझेम्बलन्स होता, पण सुलेखा कशाला ना अशी फूड मॉलवर वगैरे भटकेल. स्वप्नील, कमॉन यार, तू जवळ जाऊन बघायला हवं होतंस. अगं, मला खरंच असं वाटलं नाही की ती सुलेखा असेल. आणि माझा फोन होईपर्यंत ती गेली होती. सी प्रिया, सुलेखा स्वतःचा जीव वाचवत फिरते आणि त्या मुलीकडे पाहून मला अजिबात असं वाटलं नाही. मी तुला एक इन्सिडेंट म्हणून सांगितलं, तू तर का कोणास ठाऊक, मला असं वाटतंय ती सुलेखाच असणार नक्की. प्रिया, कम ऑन. तू ऑब्सेस झाली असते नावामुळे. ओके, कधीही सुलेखाचं नाव घेतलं ना की तू असेल. तू म्हणतोस तसंच असेल, पण मला नाही वाटत त्यात काही गैर आहे. माझ्या खूप जवळच्या माणसांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत तिने. मी तुझ्यासारखी ग्रेट नाहीये बाबा स्वप्नील. मला नाही येत माफ करता. उद्या ते डॉक्टर जोशी येतील, भेटतील अभिमानला. ही जे काही थेरपी आहे, हा जो काही प्रकार चाललाय, त्याचा काही वाईट परिणाम तर होणार नाही ना रे? साईड इफेक्ट्स वगैरे? नाही साहेब, डॉक्टर प्रदीप जोशी खूप एफिशियंट हिप्नोथेरपिस्ट आहेत. ते असतील रे,
पण मोठ्यातल्या मोठ्या डॉक्टराच्या हातून सुद्धा गचकणारं गचकतोच की. साहेब तुम्ही नका काळजी करू, असं काही होणार नाही. अहो तर तुम्ही स्वतः तिथे. नाही नाही, मला नाही पावणार माझ्या पोराचे हाल. साला अख्खं जग करतं पाप, त्यांना नाही होत शिक्षा, मलाच का? नका निराश हो साहेब. अभिमान जर उद्या बोलला तर ह्या मॅटरमधनं नक्की बाहेर पडेल. कसा बाहेर पडेल? दिवस रात्र त्या वकिलांसमोर डोकं आपटतोय. सगळे म्हणतात ओपन अँड शट केस आहे, शिक्षा होणारच. कमीत कमी शिक्षा कशी होईल ते आम्ही बघतो आणि तू म्हणतोस बाहेर पडेल. कसा बाहेर पडेल? नाही नाही, त्याला कोर्टात वेडा ठरवला ना तरच काहीतरी चान्स आहे. आणि स्वतःच्या लेकराला जगासमोर वेड ठरवायचं यापेक्षा दुसरी शिक्षा कुठली असू शकते? तो चंदू ऐन वेळेला पालटला ना. सापाची अवलाद साली दाखवून दिला त्यानं शेवटी. एरवी पैशासाठी तळवे चाटायचा माझं पाठ. अरे आता कोर्टात साक्ष देणार नाही म्हणाला. सख्या काकाचा खून झाला त्याच्या. सख्या बापापेक्षा मी जास्त पोचलाय त्याला. काय नाही रे, शेवटी आपण केलेलं सवरलेलं सगळं गाढवाच्या गावात. कुणी नसतं कुणाचं. मला एकदा माझ्या पोराला एकदा याच्यातून बाहेर पडू दे, मग मी या सगळ्यांची उद्याचा दिवस खूप महत्वाचा आहे. उद्या अभिमान जर बोलला तर सगळी कोडी सुटेल साहेब. ठीक आहे, जातो. उद्या जे काही होईल, जे काही, ताबडतोब मला कळवायचं. तुम्ही काळजी घ्या. विक्रांत, काळजी घे रे माझ्या पोराची. जात. मालक, झोपला नसाल तर एक सुचवू का? तुमचं बैठकीतलं काम आटपलं ना की सगळे तुमचे कागद जरा कडी कुलपात ठेवत चला. म्हणजे पत्रिका वगैरे. मगाशी तुमचं सगळं काम आटपल्यानंतर मी ते सगळे टेबलाच्या खाणात ठेवलेले आहेत. एवढा कडेकोट बंदोबस्त कार्य करायचा? आपल्याकडचा तो भोचक म्हातारा. विष्णू, किती वेळा सांगायचं रे तुला? अहो, तुमच्या गैरहजेरीत ते तिकडे जातात, सगळे कागद वर खाली करतात, सतत हेरगिरी चालू असते त्याची. अजूनही खजिन्याचा मोह सुटलेला दिसत नाही. श्रीराम श्रीराम. आणि तो सुटेलसाही वाटत नाही. पाय थडग्यात लटकतायत म्हाताऱ्याचे पण. विष्णू, हेच शिकवलं का रे मी तुला? मोठ्यांबद्दल असं बोलू नये. मोठे? हे कसले मोठे? हाच मोठा डोक्याला ताप आहे. आता मात्र धपाटा घालीन हो तुला. घाला, पण मी सांगतो ते करा. ते पाहीन मी. विष्णू, बरी आठवण झाली. मी पत्रिकांचा अभ्यास करत असताना सोपान काका तिथे आले होते.
आणि विचारलं त्यांनी मला, काय लग्नाच्या पत्रिका जुळवतोयस का? चांगलंय म्हणाले, वाढती वेल वाढवावी. त्यावरून आठवलं, आपलं एक काम अर्धवटच राहिलंय. काय हो? बघायच्या का मुली तुझ्या करता पुन्हा एकदा? मालक, का गरीबाच्या जीवाशी खेळताय? झोपा तुम्ही, मला स्वयंपाक घर आटपायचंय. श्रीराम श्रीराम. कैसा है अभी? अच्छा सुन, उद्या एक डॉक्टर येणार आहेत तुला भेटायला. तुझे कुछ नहीं करना होगा, ते बोलतील तुझ्याशी, काही प्रश्न विचारतील, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दे फक्त. बोल त्यांच्याशी. अभी हे बघ, मला कळत नाहीये मी जे काही बोलतोय ते तुझ्यापर्यंत पोचतंय की नाही. तुला कळतंय की नाही. लेकिन तू टेन्शन म्हटलं ना, जे काही विचारतील ते बिंदास बोल, त्यांच्याशी उत्तर दे त्यांना. हा, आणि मी असणार आहे तिकडे. मी आहे, विराज आहे. विराज ओळखतोस ना तू? विराज सामंत, त्यांनी जीव वाचवला होता तुझा. अभिमान. तुला हे जे काही झालंय, मला माहित नाही काय झालंय, पण लवकर बरा हो यार. तुला असं बघितलं की असं वाटतं आपलं शरीर आहे पण त्यात जीव नाही. अभी प्लीज एवढं केलंयस माझ्यासाठी आयुष्यात, अजून एक छोटीशी गोष्ट कर माझ्यासाठी. उद्या ते डॉक्टर येतील, त्यांच्याशी प्लीज बोल. बोलशील ना?